शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष निलेश तरस हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक 16 मधून असून किवळे, मामुर्डी, रावेत, गुरुद्वारा या ठिकाणाहून आहेत। आज त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे विकासनगर येथे भेट घेतली, त्यामुळे त्यांचा संपूर्ण पॅनल उपस्थित होता। यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला। त्यातील ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी रवींद्र कदम यांनी संपूर्ण पॅनलचे कौतुक केले। या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत आणि 30 वर्षापूर्वी किवळे विकासनगर हा भाग महानगरपालिकेत गेला। सुरुवातीला 2-3 वर्ष प्रशासनाचा कारभार होता, त्यामुळं प्रतिनिधित्व नव्हतं, म्हणून या भागाचा काही विकास झाला नाही। शेतकऱ्यांनी या ठिकाणी विरोध केला होता जाण्यासाठी, परंतु नगरपालिका ग्रामपंचायत पाहिजे त्या सुविधा नागरिकांना देत नव्हती, म्हणून नाईलाजानं नगरपालिका आली या भागामध्ये आणि नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या। त्याच्यानंतर प्रतिनिधी निवडले गेले लोकशाही मार्गाने, परंतु ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे होता, आरक्षण ताब्यात घ्यायला पाहिजे होती, त्या प्रमाणात घेतली गेली नाही। विशेष करून किवळे विकासनगरला झुकतं माप मिळालंच नाही। रावेतचे उमेदवार प्रचंड संख्येनं इथं आले, निवडून आले, परंतु विकास करायच्या वेळेला मात्र रावेत आणि आपला विकासनगर आणि किवळे भाग दुर्लक्षित राहिला आणि सगळ्या सुखसोयी या रावेतमध्ये राहिल्या। आणि निवडणूक झाल्यानंतर विद्यमान प्रतिनिधी या भागात फिरणारे झाले, त्याच्यामुळं या भागातला इमारती तर झाल्या, परंतु लोकसंख्या वाढली, गाड्यांची संख्या वाढली, रस्ता मात्र तेवढाच राहिला। ड्रेनेजची कामं अपुरी राहिली, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न तसाच राहिला। शिवाय जी आरक्षित जागा होत्या त्या आरक्षित जागा ताब्यात घेतल्या नाही, त्यामुळं क्रीडांगण नाही, अर्धा भाग तर रेड झोनमध्ये आहे विकासनगर किवळेचा, आणि राहिलेल्या अर्ध्या भागात सुविधा नाहीत, ज्येष्ठ नागरिक संघाला विरंगुळा केंद्र नाही, अशा अनेक समस्या या भागामध्ये मांडता येतील। पूर्वी जे प्रतिनिधी निवडून दिले त्यांनी ज्या प्रमाणात एक लक्ष घालायला पाहिजे होतं त्या प्रमाणात लक्ष घातलं गेलं नाही, त्यामुळे आता ह्या वेळेला किवळ्यातले तरुण उमेदवार पुढे आलेले आहेत आणि त्यांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। चांगल्या पक्षांनी त्यांना तिकीट दिलेली आहेत आणि प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि ज्येष्ठ नागरिक संघसुद्धा ह्या भागामध्ये कार्यरत आहेत, त्यांनाही विरंगुळा केंद्र नाही। आम्ही सर्वांना विनंती करत आहोत की या भागामध्ये ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र व्हावं, आणि ही त्यांनी मागणी सर्व उमेदवारांनी मान्य केलेली आहे। आणि आमच्या सर्वांचा, या भागातल्या नागरिकांचा, विकासनगरमधल्या सर्व आबालवृद्धांचा त्यांना पाठिंबा राहील आणि धनुष्यबाणाला या ठिकाणी मताधिक्य मिळेल याच्यामध्ये बिलकुल शंका नाही। पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद।